इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन एअर फोर्सची भरती निघाली आणि ग्रुप सी ची ही भरती आहे। तर भारतीय हवाई दल सुद्धा या भरतीला म्हटले जाते। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 15 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे इंडियन एअर फोर्स ग्रुप सी या भरतीची। तर फॉर्म भरणे चालूच आहे। यामध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुले फॉर्म भरू शकता। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये जागांचा जर विचार केला तर 153 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि फॉर्म भरणे या भरतीची चालू आणि ऑफलाईन भरती जास्त चान्स आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे की नाही आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, स्किल टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, पगार किती आहे, वय काय, तर संपूर्ण माहिती इंडियन एअर फोर्स भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअर फोर्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर इंडियन एअर फोर्सची जी ही भरती निघाली आहे तर यामध्ये जवळपास 12 प्रकारचे यामध्ये पद आहे। तर पहिलं जे पद आहे या ठिकाणी तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे यामध्ये, त्याचबरोबर हिंदी टायपिस्ट आहे, स्टोअर कीपर आहे, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचा आहे, कुकचं पद आहे, पेंटर कारपेंटर हाऊसकीपिंग स्टाफ, लॉन्ड्रिंग मेस स्टाफ, मल्टीटास्किंग स्टाफ, वल्कनायझर। तर हे जे यामध्ये पद आहे लक्षात ठेवा। आणि 10वी पाससाठी हे यामध्ये कोणकोणते पद आहे तर भरपूर पद आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा जर विचार केला इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये तर 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। ओपन कॅटेगरीसाठी आणि SC/ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल, महिला उमेदवार असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर एवढं यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आले आणि आपलं वय जे काउंट केलं 15 जून 2025 पासून आपलं वय काउंट केलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला SC/ST OBC EEBC ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर ₹1 सुद्धा फी ठेवण्यात आली नाही इंडियन एअर फोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। तर चांगली जे हे भरती चालू आहे आणि ही जी भरती ऑफलाईन भरती एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये पात्रता काय लागते, कोणकोणत्या पदामध्ये किती शिक्षण लागते ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे। पहिलं जे पद आहे हे निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे, 14 जागा, यामध्ये 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे हिंदी टायपिस्टचं आहे, 2 जागा यामध्ये, तर यामध्ये 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी टायपिस्ट 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिस्ट 30 शब्द प्रति मिनिट यामध्ये पाहिजे। त्यानंतर तिसरं जे पद आहे तर ह्या स्टोअर कीपरचं आहे, 16 जागा आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर फक्त 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही, फक्त 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते स्टोअर कीपरमध्ये। आणि चौथं जे पद आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचं पद आहे, 8 जागा यामध्ये आणि यामध्ये 10वी पास पाहिजे आणि हलके व अवजड वाहन चालक परवाना पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव यामध्ये पाहिजे। त्यानंतर 5वं जे पद आहे कुकचं पद आहे, तर कुकमध्ये 12 जागा आणि कुकमध्ये जर आपण पात्रता पाहिला तर 10वी पास तुम्ही पाहिजे आणि ITI किंवा डिप्लोमा कॅटरिंग पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे, तर एवढं हे आहे। त्याचबरोबर 6वं जे पद आहे पेंटरचं पद आहे, तर पेंटरमध्ये 3 जागा आणि यामध्ये पात्रता जर पाहिलं तर 10वी पास पाहिजे पण ITI पेंटरचा सुद्धा आपल्याला ITI पाहिजे, ठीक आहे, 10वी पास आणि ITI। त्यानंतर 7वं जे पद आहे कार्पेंटरचं आहे, 3 जागा यामध्ये 10वी पास पाहिजे आणि कार्पेंटरचा ITI पाहिजे। त्याचबरोबर 8वं जे पद आहे तर त्या हाऊसकीपिंग स्टाफचं आहे, तर 31 जागा आहे, यामध्ये पात्रता मागितली आहे, 10वी पास यामध्ये लागते, फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते हाऊसकीपिंगमध्ये। त्याचबरोबर लॉन्ड्रीमनचं आणि हाऊसकीपिंग स्टाफमध्ये जवळपास 31 जागा आहे। त्याचबरोबर 9वं जे पद आहे तर त्या या ठिकाणी लॉन्ड्रीमन यामध्ये 3 जागा आणि त्याचबरोबर यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। 10वं जे पद आहे तर ते मेस स्टाफचं पद आहे, 7 जागा आहे, तर यामध्ये सुद्धा 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 11वं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ MTSचं पद आहे, तर यामध्ये 53 जागा आहे, भरपूर जागा आहे, तर यामध्ये सुद्धा 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 12वं जे पद आहे व्हल्कनायझरचं पद आहे, 1 जागा आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर हे काही पद आहे की यामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर या भरतीमध्ये इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये उंचीचा जर
विचार केला तर यामध्ये उंची जास्त लागत नाही, एक लक्षात ठेवा. ज्यांची उंची जरी कमी असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, उंची यामध्ये जास्त लागत नाही. ठीक आहे. आणि जाहिरातीमध्ये सुद्धा नमूद नाही केला की उंची वगैरे किती आहे यामध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये पेपर आहे आपला. ठीक आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये जे आपलं फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे, तर हलकंसं ग्राउंड त्यामध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर जास्त यामध्ये ग्राउंड नाही, फक्त फिजिकल क्वालिफाईंग यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे हाईट वगैरे तुमची त्या ठिकाणी मोजणार आहे, बस मेजरमेंट त्या ठिकाणी आपलं होणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पेपर होणार आहे आणि पेपरवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरावरच आपलं मेरिट या ठिकाणी लागणार आहे. तर ज्यांना सुद्धा इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा, आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे. जे पण विद्यार्थी या भरतीचा अभ्यास करणार आहे, तयारी चांगली करणार आहे, इमानदारीने अभ्यास करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून 8-8 घंटे अभ्यास चालू ठेवा. तर या भरतीची मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इंडियन एअरफोर्स या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता. भारतीय वायुसेना डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट इन IAF ॲडव्हर्टिजमेंट. तर यामध्ये तुम्ही जागा बघू शकता, कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिल्या आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पदाचे जे नाव आहे. क्लर्कच्या 10 जागा आहे, हिंदी टायपिंगच्या 1 जागा आहे, कुकच्या 12 जागा आहे, स्टोअर कीपरच्या 16 जागा आहे, कार्पेंटरच्या 3 जागा आहे, पेंटरच्या 3 जागा आहे, मल्टीटास्किंग स्टाफ MTHच्या 53 जागा आहे, मेस स्टाफच्या 7 जागा आहे, लॉन्ड्रीमॅनच्या 3 जागा आहे, हाऊसकीपिंग स्टाफच्या 31 जागा आहे, वाल्कनिसरचे 1 जागा आहे, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचे यामध्ये 8 जागा आहे. आणि कॅटेगरी वाईज जर जागा पाहिल्या, UR कॅटेगरीच्या 75 जागा, OBC कॅटेगरीच्या 29 जागा, SC कॅटेगरीच्या 26 जागा, ST कॅटेगरीच्या 7 जागा, EWS कॅटेगरीच्या 11 जागा, PWDच्या 5 जागा यामध्ये आहे. तर ही जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खाली पात्रता वगैरे दिलेलं आहे, कोणकोणत्या पदामध्ये किती शिक्षण लागते ते मी तुम्हाला स्टार्टिंगमध्येच सांगितलं आहे. त्यानंतर एज लिमिट पहा तुम्ही 18 ते 25 वर्षामध्ये तो वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. आणि SC/STला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे. त्याचबरोबर बघू शकता माजी सैनिक असाल तर आणखीन सुद्धा आपल्याला यामध्ये रिलॅक्स भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण यामध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये बघू शकता, यामध्ये आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स, इंग्रजी ग्रामर, नंबरिकल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज म्हणजे जनरल नॉलेज 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे हा पेपर असणार आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी रिटन टेस्ट 100% वेल टेस्ट, त्याचबरोबर बघू शकता स्किल प्रॅक्टिस फिजिकल टेस्ट क्वालिफाय ओनली. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे आणि यामध्ये कुठेही असं मेन्शन नाही की बाबा यामध्ये फिजिकल ग्राउंड वगैरे 1600 आहे की नाही आहे. त्याचबरोबर यामध्ये हाईट वगैरे काही यामध्ये मेन्शन केलं नाही, तर हाईट यामध्ये नाही लागत, एक लक्षात ठेवा. ठीक आहे.